नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आम्ही दररोज दिवा लावायला चाललेलो. दररोज आमचा नियमच आहे दिवा लावायला 40 दिवस दिवा लावायचा. तर आम्ही मैत्रिणी निघालो. रस्त्याने जातानाच आम्हाला हा जो तुम्ही अवस्थेत बघा ससा दिसला. हे थोडक्यात वाचला, ह्याची शिकार होता आम्ही तिथं जायला आणि ह्याला सोडून द्यायला गाठच पडली. म्हणलं श्री स्वामी समर्था, ह्याला सुखरूप त्याच्या जंगलात रस्त्याने जाऊ दे रे बाबा म्हणलं. आणि आमच्याकडं पाणी पण नव्हतं, पाणी पण घेऊन गेलेलं नव्हतं. ह्याला करायचं काय म्हणून आम्ही ह्याला हाताला धरून नाही, माफ करा, हाताला धरून नाही, त्याला असं थोडंसं असं हुसकून थोडंसं पुढं हे करून एक काका आलते मदतीला. काकांनी त्याला थोडं घेतलं, पुढं ढकलून त्याला जंगलात पाठवलं. थोडंसं पुढं झाडी आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही मैत्रिणी अशाच दोघी तिघीजणी. आणि एका मैत्रिणीची मुलगी ते सशाला बघून म्हणत होती की आई, ह्याला कोणी नाही इथं, ह्याची मम्मी पण नाही, ह्याला आपल्यासोबत घरी घे. पण खरंच तर ससा घरी न्यायच्या ह्याचाच नव्हता, त्याच्या तोंडातनं रक्त येत होतं. त्याच्यामुळं आम्ही काही त्यालाही केलं नाही. त्याच्या जंगलामध्ये तिथं थोडंसं हुसकवून पाठवलं. ती आमच्या मैत्रिणीची मुलगी आईला म्हणती, माझ्या डोक्यावर हात ठेव आणि खरं सांग, घेणार का ह्याला घरी? कसं लहान मुलांचं कसं असतंय, तिला लई वाटत होतं त्या सशाला घरी घेऊन जावं, पण काय करणार, इलाजच नाही, त्याला नेऊ शकत नव्हतं. तो सगळं त्याला 2-3दा भिंतीवर असा ही केला होता कुत्र्यांनी. आणि मग आम्हाला दररोज ह्या रस्त्याने जावं लागते स्वामी समर्थला. आणि आम्ही दोघी तिघी मिळून जातो. 4 वाजले की निघतो.